मार्केटमध्ये आता भरपूर गाजर येत आहेत आणि गाजराचा हलवा झालाच पाहिजे मग. तर इथं गाजराचा हलवा आपण नेहमी करतो तसाच मी केला आहे, पण थोडासा वेगळा टच दिला आहे. तर इथं मलई गाजर हलवा केला आहे. हा हलवा खूप टेस्टी छान लागतो आणि कमी साहित्यातच बनवलेला आहे मी आणि साखरसुद्धा कमी घातलेली आहे. तर हा हलवा तुम्हालाही आवडेल याची मी नक्की गॅरंटी देते. आणि चला मग आपणही कसा केला आहे हलवा ते डिटेल रेसिपी बघू. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे अभिप्राय मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा गाजराचा हलवा कसा वाटला. तर चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी गाजराचा हलवा करण्यासाठी 1/2 किलो साधारणतः गाजर घेतले. तर हे गाजर खूप मोठे आणि लांब आहेत. तर हे फक्त 1/2 किलो गाजर आहेत आणि हे गाजर चवीलाही खूप गोड असतात. तर याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. जर साल नाही काढली तरी चालेल, तुम्ही नुसतं स्वच्छ धुवून घेतले तरी चालतील. पण इथं मी स्वच्छ धुवून साल काढून घेणार आहे. साल काढल्यामुळे थोडासा गाजराचा कलर आपला छान येईल. त्यानंतर आपल्याला हे गाजर आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी आणि खोबरं वाटतानाच मी याच्यामध्ये विलायची टाकली होती, म्हणजे 2-3 विलायची टाकूनच खोबरं वाटलं होतं. आणि हा खोबरे हे आपलं सिक्रेट इन्ग्रेडियंटसुद्धा आहे, कारण याने टेस्ट खूप छान येते गाजराच्या हलव्याची. आता आपल्याला याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आहे. तर 5 ते 7 मिनटं तुम्ही जो हा गाजराचा खिसलेला खीस आहे तो असाच भाजायचा आहे. याच्यामध्ये साखर, तूप काहीच लवकर टाकायचं नाही. 5 ते 7 मिनटं. 5 ते 7 मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता या गाजरामधलं पाणी म्हणजे मॉइश्चर आहे ते कमी होतं, सुकल्यासारखं हे किस होतो. त्यानंतर मग आपल्याला या स्टेजला आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. आता इथं तुपाचाही मी जास्त वापर केलेला नाही, फक्त 2 चमचे मी याच्यात तूप टाकणार आहे. तुम्ही जर तूप तुम्हाला जर जास्त पाहिजे असेल तर 1/2 किलोसाठी साधारणतः 4 ते 5 चमचे तूप तुम्ही टाकू शकता, म्हणजे बरोबर होईल. पण मी इथं कमी तुपात करणार आहे, कारण जसं मला घरात आमच्या आवडतं त्या पद्धतीनं मी हलवा बनवणार आहे. आणि गाजराच्या हलव्याला कोणतंही मेजरमेंट किंवा असं काही नाही आहे. तुम्ही तूप जरी जास्त घातलं तरी छान लागतो, साखर बरोबर घातली तरी छान लागतं, असं काही मेजरमेंट नाही आहे. तरीही अंदाज येण्यासाठी तुम्ही साखर कमी जास्त चवीनुसार किंवा तूप कमी जास्त चवीनुसार घालू शकता. आता हे मस्तपैकी आपल्याला तुपात भाजून घ्यायचं आहे. आणि या पद्धतीनं जर तुम्ही तुपात गाजराचा हलवा भाजला, म्हणजे पूर्ण पाणी नितळून, म्हणजे पूर्ण पाणी याच्यातलं गेल्यानंतर पूर्ण ड्राय झाल्यानंतर, तर याची एक वेगळी टेस्ट येते. तुपात हे छान परतलं जातं आणि गाजराच्या हलव्याची टेस्टही छान येते आणि भाजताना एवढा छान खमंग वास येत होता की मस्त लागतं हे हलवा. आता त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये साखर घालायची आहे. आता साखर मी सांगितल्याप्रमाणे कमीच घालणार आहे. तर तसं तुम्हाला जर बरोबर साखर पाहिजे असेल तर 1/2 किलो गाजराला 10 ते 12 चमचे साखर घालू शकता तुम्ही. मी इथं 4 ते 5 घातलेला आहे, कारण गोड मी जास्त करणार नाही आणि घरात आवडत नाही. तर ही साखर आपल्याला मस्त अशी विरघळून गेल्यापर्यंत परतून घ्यायचं आहे. आणखीन 5 ते 7 मिनिटं आपल्याला हा हलवा असाच परतून घ्यायचा आहे. ही जी पद्धत आहे हलवा बनवण्याची, ही खूप फास्ट होते, कारण जर तेव्हा कुकरमध्ये हा हलवा करायला गेलात तुम्ही तर पाणी खूप सुटतं आणि पाणी सुटलं की मग त्याला आटवायला उशीर लागतो. साधारणतः अर्धा 1 तास त्याला आटवायला जातो. पण तुम्ही जर या पद्धतीने हलवा केला तर पटकन होतो. साधारणतः 15 ते 20 मिनिटात हा हलवा बनवून रेडी होतो. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट टाकलेले आहेत मी. ड्रायफ्रूट तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि मी इथं बदाम, काजू, मनुका असे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आणि तुम्ही ड्रायफ्रूट तुपात सुद्धा तळून टाकू शकता. पण मी जेवढा कमी होईल तेवढा तुपाचा वापर कमी केलेला आहे. आणि त्यानंतर हा खोबऱ्याचा किस टाकून घ्यायचा आहे. खोबऱ्याचा किसने आपल्या हलव्याला एक वेगळीच छान टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करा. खोबऱ्याचा किस घालून बघा. ओलाही खोबऱ्याचा किस घालू शकता तुम्ही, सुकंही घालू शकता. मी आपलं सुकाच नारळ खिसून मिक्सरला काढला आहे आणि ती खिसताना त्याच्यामध्येच विलायची टाकली होती. आता ही किस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर 5 मिनिटांनी मग आपल्याला याच्यामध्ये
दूध टाकायचं आहे. तर दूध मी थोडंसं साय टाकून म्हणजे साय घेतलेली आहे आणि याच्यात 1 वाटी दूध टाकलेलं आहे. पण दूध टाकताना तुम्ही घाई करायची नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की हलवा आपला झालेला आहे, रेडी आहे किंवा गाजराचे हे किस आहे तो पूर्ण वाफलेला आहे किंवा शिजलेला आहे असं वाटतं तेव्हाच आपल्याला दूध घालायचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं आपण गाजराच्या पाण्यात जेव्हा दूध किंवा दूध घालतो तेव्हा जो दूध आहे ते फुटल्यासारखं होतं म्हणजे फुटतंच जवळपास. पण त्याची टेस्ट जरी बदलत नसली तरी फुटतो आणि मग ते जास्त दिवस हलवा टिकत नाही म्हणजे राहत नाही जास्त दिवस. तर अशा पद्धतीनं तुम्ही जर उशिरा दूध घातलं तर हलवाही तुमचा जास्त दिवस टिकेल. आता बघू शकता मस्त असा आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे. काही मिनिटातच होतो हा हलवा. जास्त उशीर लागत नाही आणि बिना झंझटीचा होतो. तर रेडी झाला आहे तर मी गॅसचा फ्लेम बंद केला आहे आणि दुसरीकडे आता अर्धा कप मी इथं मिल्क पावडर घेतलेली आहे. हे प्रोसेस आहे ते ऑप्शनल आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता आणि त्यात अर्धा कप पाणी घालून याची मलाई बनवायची आहे आपल्याला. म्हणजे मी गाजराचा हलवा आहे ती मलाई हलवा बनवणार आहे म्हणून आपल्याला या पद्धतीनं करायचं आहे. असंही हलवा खूप छान आणि लागतो. असं शाही लूक येतो आपल्या हलव्याला. तर कधीतरी नक्की ट्राय करा तुम्ही असं मस्त आणि टेस्टी असं छान दिसतंही, लागतंही आणि खूप मस्त अशी टेस्ट येते या मलईची. आणि याच्यामध्ये फक्त मी 2 चमचे साखर घातलेली आहे आणि हे थोडंसं जर मिश्रण घट्टसर झालं की मग आपल्याला हे बंद करायचं आहे. म्हणजे थोडंसं माव्यासारखं टेक्स्चर आलं याला की बंद करायचं आहे. आता याच्यामध्ये थोडीशी मी केशर टाकलेली आहेत. आता केशर हे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर टाकू शकता. आता हे थोडंसं मिश्रण घट्टसर होत आलं की मग आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करायचा आहे. लवकरच यालाही जास्त उशीर लागत नाही, 5 मिनिटं लागतात. आता तुम्ही बघू शकता हे मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणजे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे आणखीन थंड झाल्यावर थोडंसं घट्टसरच होतं कारण साखर पूर्ण याच्यात हे झाले की मग हे मिश्रणसुद्धा घट्ट होतं. तर हे मिश्रण तयार रेडी झालेलं आहे. हे दोन्ही थंड करायचं आणि मग सर्व्ह करायचं. जर तुम्हाला गरम-गरम सर्व्ह करायचं असेल तेही करू शकता. आता बंद केलेला आहे मी गॅसचा फ्लेम आणि तुम्ही बघू शकता आपला हलवाही बऱ्यापैकी थंड झालेलाच आहे. तर मग आपण सर्व्ह करायला घेऊया. तर याच्यामध्ये मी आता यूज अँड थ्रोचे कप घेतलेले आहेत मी. तुम्ही आता काचेचे किंवा तुमच्याकडे जी वाटी असेल ती घेऊ शकता आणि याच्यामध्ये मी पॅक केलेलं आहे असं दाबून आणि मग नंतर आपल्याला याच्यावर आपली मलाई जी आहे ती व्यवस्थित पसरून घ्यायची आहे. तर आता हे फक्त मलाई हलवा करायचा असं नाही तर तुम्ही असाही हलवा ठेवू शकता. म्हणजे जर तुम्हाला मलाई टाकायची नसेल वरी तर नॉर्मली तुम्ही असा हलवा करता आपण त्या पद्धतीने सुद्धा करू शकता. तर आता मी मलाईसुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये पसरून झालेली आहे माझी. तर मग आता याच्यावर ड्रायफ्रूटने गार्निश करून सर्व्ह करूया. म्हणजे हलव्याची रेसिपी आहे ती खूप छान आणि टेस्टी लागते. नक्की ट्राय करा आणि कमी साहित्यातच मी ही हलव्याची रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. तर इथं मी आता सजवलेलं आहे मस्तपैकी आपल्या हलव्याचं. तर याच्यामध्ये मी मनुके, ड्रायफ्रूट लावलेले आहेत. त्याच्यानंतर रोज प्लेट लावलेले आहेत. म्हणजे आपल्यात गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्यासुद्धा टाकलेल्या आहेत. मस्तपैकी आपला हलवा तयार झालेला आहे. टेस्टी आणि दिसायला खूप छान मस्त आहे. असं बघितल्यावर असा खावासा असा वाटणारा हा हलवा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान टेस्टी मस्त होतो आणि तुम्हाला जर ही हलव्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब करून करा आणि लाईक करा आणि जर हलव्याची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. तर मस्त अशी ही मलाई हलव्याची रेसिपी आवडली असेलच तुम्हाला. तर चला मग पुढे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.